आजचा आपला विषय आहे ऑर्डर. आपण बऱ्याच गोष्टींची ऑर्डर देतो आहे, पण आपण यशाची आपल्या सक्सेसची ऑर्डर आपण देऊ शकतो का, हे जरा आपण एकदा ट्राय केलं पाहिजे किंवा ट्राय पण केलंच पाहिजे. आता तुम्ही म्हणशील ही ऑर्डर यशाची ऑर्डर सक्सेसची ऑर्डर ही काय भानगड आहे. मी पण आज जरा ऐकलं, इंस्टाग्रामवरच ऐकलं, पण भारी वाटलं ते. त्यात आपण यशाची ऑर्डर देऊन बिनधास्त राहिलं पाहिजे की आपली ऑर्डर ज्या ती मिळणार इतकं बिनधास्त असलं पाहिजे की जसं आपण फ्लिपकार्टला ॲमेझॉनला ऑर्डर देतो आहे आणि एकदा ऑर्डर आपण प्लेस केली की एकदा आपण बघितलं की आपली डिलिव्हरी ॲड्रेस आहे का बघितलं की आणि एकदा कधीतरी आपण मध्ये चेक करतो आहे, पण ते येणार नाही असं आपल्या मनात येतं आहे का. आपण इतकं बिनधास्त होऊन जातो आहे की हां ती मला वस्तू त्याचे काय वेटिंग पिरियड असेल त्या दिवसात मला ती मिळणारच आहे. डिलिव्हरी बॉय माझ्या दारात येऊन देणार आहे, मला येणार आहे, कॉल करणार आहे. इतकं बिनधास्त होऊन जातं की ती आपल्या हक्काचं असल्यासारखं. तसंच आपण यशाची पण आपल्याला ऑर्डर देता आली पाहिजे. आपण ते पण हां जसं अमेझॉनला फ्लिपकार्टला आपण ऑर्डर देताना एक तर आपण ऑलरेडी पेड करतो आहे किंवा आल्यावर कॅश ऑन डिलिव्हरी केली तर तेवढी आपण आपल्या तवजीव आहे का त्या पैशाची तेवढं आपण कन्फर्मेशन घेतो आहे. तसंच आपल्या यशाची ऑर्डर देताना आपण कष्ट आणि हां कष्ट पण नुसतं कष्ट करून उपयोग नाही. तिथंपर्यंत त्या गोष्टीसाठीचं कष्ट जे आहे ते आपण परफेक्ट केलं आहे का हे आपल्याला बघायला पाहिजे. आपण एकदा फ्लिपकार्ट ऑर्डर दिली की 7-8 दिवस असू दे, आपल्या मनात एकदा तरी प्रश्न असं येतो आहे का, आलं माझी ऑर्डर येणार नाही, नाही आलं तरी काय करायचं, चुकीची आलं तर नाही असं येत नाही. आपण बिनधास्त म्हणजे जणू काय आपला 100% तो हक्कच आहे की ती येतेच आणि 100% येतेच. तसंच आपल्याला इतका कॉन्फिडन्स पाहिजे आपल्या प्रयत्नांवर की आपण यशाची ऑर्डर दिल्या ते आपल्याला मिळणारच आहे. ते ऑन द वे ते कधी येईल थोडासा हां 4 दिवस सांगितलं की एक तर 2 दिवसात येईल, नाहीतर एखाद्या वेळी थोडंसं लेट होईल, पण ते 100% येतं आहे. आपण इतकं बिनधास्त त्या फ्लिपकार्टच्या अमेझॉनच्या ऑर्डरच्या बाबतीत राहते, तसंच आपल्या यशाच्या बाबतीत आपण बिनधास्त राहायला आपल्याला जमतं आहे का किंवा जमवायलाच पाहिजे. कारण की आपण कष्ट करायला पाहिजे तेवढं त्या आपण जे यश मागतो आहे आणि आपलं लिमिटमध्ये यश असलं पाहिजे. लिमिट म्हणजे काय आपल्याला संकुचित वृत्तीचं पण आपण ऑर्डर यशाची करायची नाही किंवा मागायची नाही. पण इतकं की उगाच मी पंतप्रधान परवा दिवशी होईल ही काय आपली योग्य ऑर्डर होऊ शकत नाही. आपण आपल्या कॅपॅसिटीतली ऑर्डर दिली पाहिजे. कपॅसिटी या शब्दाचा अर्थ ह्याचा घेऊ नका की कपॅसिटी म्हणजे एक ठराविक एवढंच की संकुचित वृत्ती, तसं नाही. आपल्याला पाहिजे त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे आणि आपली एक श्रद्धा पाहिजे. ईश्वरावर ठेवा किंवा तुमच्या कष्टावर ठेवा, तुम्ही कशावर ठेवा की 100% मिळणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला बिनधास्तपणे राहता आलं पाहिजे. आपण जितकी काळजी करेल कदाचित काय त्याचा उपयोग होणार नाही काळजी करण्याचा, उलट ते यश आहे ते आपल्यापासून दूर